नमस्कार मंडळी. भरपूर जणांना कारला बघितल्या राग येतो किंवा तोंड वाकडं करतात. उपाशी राहतील पण कारल्याची भाजी खाणार नाही असे भरपूर जण आहेत. तर आज मी तुम्हाला कारल्याची भाजी अशी बनवून दाखवणार आहे. खाणारं बोटं चाटणार तर नक्की, शिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की कारल्याची भाजी कर असं पाठी लागतील. आणि एक चपाती नाही 4 चपाती खाल्ल्याशिवाय गप बसणार नाही. तर इथे मी ही टेस्टी आणि कमी कडू लागणारी कारल्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो कारले घेतलेले आहेत. एकदम कवळे कारले आहेत बरं का, आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर ह्याला आपल्याला वरतून थोडंसं असं चाकूने किंवा साल काढण्याच्या कटरने आपल्याला हलकीची साल काढून घ्यायची आहे. जास्त साल काढायचं नाही, कारण की सालीमध्ये जास्त गुणधर्म असतात, म्हणून हलकं हलकं आपल्याला असं साल काढून घ्यायची आहे. आणि ज्या क्वांटिटीनुसार कारल्याची भाजी बनवत आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही सुद्धा कारल्याची भाजी बनवणार तर जवळपास 4 ते 5 व्यक्तींसाठी ही कारल्याची भाजी नक्की बनणार. आणि एकदा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. कारल्याची हलकीशी साल काढली, म्हणजे असं थोडंसं वरतून काटेरी साल काढली. तर आता आपल्याला ह्याला कापून घ्यायचं आहे. अगोदर याची देठं काढून घ्यायची आहे. पुढचं आणि मागचा भाग थोडासा कापून घ्यायचा आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यम टाईपमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आज जी सिक्रेट पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, ह्या पद्धतीने तुम्ही कारलं बनवणार तर अजिबात तुमची भाजी कडू नाही होणार, एकदम चविष्ट होणार. तुम्ही कोणत्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवता ते सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा टाईपमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे. कारल्याला कापून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जास्त कवळे असतील कारले तर त्याच्या बिया काढू नका. आता याचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपल्याला इथे एक स्टेप करायची आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आणि या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे हाताने असं चोळून कारल्याला लावून घ्यायचं आहे. ही स्टेप केली हलकंसं सॉफ्ट होतं आणि ह्याच्यामधलं कडवटपणा 75 ते 70% कमी होतो. असं आपल्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे. जास्त जोर लावून चोळून घेऊ नका. आता याला असंच आपल्याला मोकळं सोडायचं आहे 10 ते 12 मिनिटापर्यंत. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर मंडळी, इथे आपल्याला भाजीसाठी वाटण बनवायचं आहे, ज्याच्याने ह्या भाजीची टेस्ट दुपटीने वाढेल आणि टेक्स्चर सुद्धा एकदम दाणेदार होणार. तर इथे वाटणामधला कोणतेही जिन्नस आपल्याला भाजून नाही घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे. सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. अगोदर ह्या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. लसूण, आलं आणि मिरची असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीची बाइंडिंग चांगली येण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी 2 ते 3 चमचे कच्चे शेंगदाणे वापरायचे आहेत, किंवा तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर असेल ते सुद्धा चालेल. आणि 2 चमचे ते 3 चमचे सुकं नारळ म्हणजेच की सुकं खोबरं वापरायचं आहे. असं स्लाइस मध्ये कापून घ्या. तुमच्याकडे नारळाची पावडर असेल तर 2 चमचे तुम्ही वापरू शकता. आणि सोबतच रंग चांगला येण्यासाठी, आणखीन चव वाढण्यासाठी 1 मोठ्या आकाराचा टमाटर असं स्लाइस मध्ये कापून घ्यायचं आहे. आता या सर्व जिन्नसांना पाणी न वापरताच एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदर मिरची, आलं आणि लसूण का वाटून घेतलंय, नंतर वाटलं असतं तर बारीक वाटलं गेलं नसतं. म्हणून अगोदर 3 जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मग उरलेले हे जिन्नस एकदम बारीक वाटले जातील. पाहू शकता असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. एकदम घट्टसर वाटण आहे. पाणी अजिबात वापरलेलं नाही, कारण की टमाटरला अंगचं पाणी स्वतःचं भरपूर सुटतं. शिवाय टमाटर वापरल्याने भाजीमध्ये रिचनेस चांगली येते. असं वाटण तयार करून झालं की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवतो. तर मंडळी 10 ते 12 मिनिटं झालेली आहे आणि पाहू शकता कारल्याला पाणी किती सुटलेलं आहे. एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं कारलं पिळून काढायचं आहे, कारण की हे एक्स्ट्रा पाणी निघालं ना ह्याच्यामध्ये कडवटपणा जास्त असतो. 70 ते 75% कडवटपणा निघून जातो, हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. आणि कारलं सुद्धा भरपूर नरम होतात, म्हणजे लवकरात लवकर हे तयार सुद्धा होतात. ही माझी आजीची पद्धत आहे. ह्याच पद्धतीने आमच्या घरी कारल्याची भाजी बनवली जाते. अजिबात कडवटपणा नसतो याच्यामध्ये. मोठेच काय लहान देखील ताव मारून खातात ही भाजी. तर एखादा पॅन किंवा नॉनस्टिक कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये संपूर्ण कारले आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि ह्या कारल्याला आपल्याला जवळपास गॅसला फास्ट करून 2 ते 3 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून या कारल्यामध्ये हलकासा कुरकुरीतपणा वाढायला पाहिजे आणि हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे. कडवटपणा निघून जाण्यासाठी ही दुसरी प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस मीठ आणि हळद लावून ठेवायचं. असं तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामधला कडवटपणा गेला नाही, म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवत असाल तर आणखीन एक पद्धत सांगतो. हळद आणि मीठ लावल्यानंतर त्याला ताकामध्ये बुडवून ठेवा 5 मिनिटापर्यंत. ती पद्धत वापरली तरी कारल्यामधला कडवटपणा संपूर्ण निघून जातो. तर मंडळी फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंत ह्याला भाजून घेतलं
की हलकासा रंग सुद्धा वेगळा झालेला आहे आणि हलकासा कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे. आता ह्या कारल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला हलकसं थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी ह्याच पॅनमध्ये ह्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. तर इथे तेल चांगल्या प्रकारे पुन्हा गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि सोबतच 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी आणि जिरा चांगल्या प्रकारे चटकायला पाहिजे आणि असं काही सेकंद असं चमचा चालून घ्यायचा आणि पसरवून घ्यायचा आहे पॅन मध्ये संपूर्ण. मोहरी आणि जिराचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि गॅसला मध्यम करून कांद्याला लाल रंग येईपर्यंत ह्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. म्हणजे की संपूर्ण कच्चेपणा जायला पाहिजे कांद्याचा. इथे तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता. तर मंडळी पाहू शकता काही वेळ कांद्याला परतून घेतलं की हलकासा लाल रंग आलेला आहे. आता यावेळेस इथे आपल्याला बनवून ठेवलेलं वाटण संपूर्ण काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे पाणी सुद्धा टाकायचं आहे मसाला चिटकू नये म्हणून किंवा जळू नये म्हणून. आणि पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या वाटणला परतून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे. कारण की आपण वाटण कच्चंच वापरलेलं आहे, टमाटर सुद्धा वापरलेलं आहे याच्यामध्ये. म्हणून इथे आपल्याला तेल रिलीज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मी इथे स्टीलचं पॅन वापरत आहे. याच्यामुळे काय होणार, पॅनला थोडंसं वाटण चिटकणार. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही तुम्ही सुद्धा स्टीलचं पॅन वापरत असाल तर, कारण की मसाला जळणार नाही, फक्त खाली चिटकणार. तुम्ही वाटलं तर नॉनस्टिक पॅन सुद्धा वापरू शकता. तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत ह्या वाटणला परतून घेतलेलं आहे आणि हलकसं तेल रिलीज झालेलं आहे. आता इथे ह्या वेळेस आपल्याला काही बेसिक मसाले वापरायचे आहेत जेणेकरून ही भाजी आणखीन चवदार बनेल. सर्वात अगोदर अर्धा चमचा हळद पावडर, रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा लाल तिखट आहे. रंग सुद्धा चांगला येईल आणि तिखटपणा सुद्धा वाढेल. तुम्ही वाटलंच तर 1 चमचा लाल काश्मीरी तिखट वापरलं तरी चालेल. अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा धन्याची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं जपूनच टाका कारण की आपण कारल्याला मीठ लावून ठेवलेलं होतं. आता 1 मिनिटापर्यंत सर्व मसाले एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतून सुद्धा घ्यायचा आहे. तर मंडळी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत या सर्व मसाल्याला परतून घेतलेला आहे आणि मसाले चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहेत आणि मस्त खमंग वास दरवळत आहे. असं तुम्हाला वाटत असेल इथे तेल थोडंसं कमी पडलेलं आहे तर थोडंसं इथं तेल तुम्ही वापरू शकता, 1 ते 2 चमचे. आता काय करायचं, हा मसाला जळू नये म्हणून इथे मी अर्धा कप गरम पाणी वापरत आहे. कुकिंग प्रोसेसमध्ये कधीही गरम पाणी वापरायचं आहे. चव बॅलन्स राहते आणि चव उडून सुद्धा जात नाही. आणि चांगल्या प्रकारे आणखीन 1 मिनिटापर्यंत मसाला पाण्यामध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे आणि पुन्हा परतून घ्यायचा आहे. तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे. भरपूर जण काय करतात, कांदा परतवून घेताना बेसन वापरतात त्याच्यामध्ये, पण त्याच्याने काय होतं माहिती आहे काय, घट्टपणा जास्त वाढतो आणि तेल सुद्धा सुटत नाही. मग मी माझ्या आजीच्या पद्धतीने तुम्हाला ही करून दाखवत आहे रेसिपी कारल्याची. ह्या पद्धतीने एकदा बनवून पहा, भरपूरच चवदार होते, बेसन वापरण्याची गरज पडणार नाही. आता काय करायचं, झाकण लावायचं आहे. ह्याला चांगल्या प्रकारे तेल सुटण्यासाठी गॅस मंद ठेवायचा आहे. काही वेळानंतर झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी पाहू शकता काय मस्त तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भाजून ठेवलेलं कारलं संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि सोबतच फ्लेवर जास्त वाढण्यासाठी कसुरी मेथी असा हाताने क्रश करून टाकायचं आहे. तुम्ही वाटलंच तर इथे बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा वापरू शकता. आता चांगल्या प्रकारे कारल्याला ह्या मसाल्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि काही सेकंद फक्त चमचा चालून घ्यायचा आहे, जवळपास 1 मिनिटापर्यंत किंवा 30 ते 40 सेकंदापर्यंत, कारण की आपण अगोदरच कारले चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. मग इथे जास्त वेळ लागणार नाही. तर मंडळी फक्त इथे मी 30 ते 40 सेकंद कारल्याला ह्या मसाल्यामध्ये एकजीव केलेला आहे. आता संपूर्ण कडवटपणा निघून जाण्यासाठी एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे. अर्धा ते पाव चमचा आमचूर पावडर. तुम्हाला आमचूर पावडर वापरायचं नसेल तर तुम्ही 1 चमचा गुळाची पावडर किंवा थोडासा छोटा तुकडा तुम्ही गुळाचा किसून वापरलं तरी चालेल. चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि मसाला जळू नये म्हणून इथे पुन्हा आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मसाले चेक करू शकता, म्हणजेच की थोडीशी ही ग्रेव्ही टेस्ट करून बघा. जे कोणते मसाले कमी असतील ह्याच्यामध्ये, मीठ कमी असेल, तिखटपणा कमी असेल, जे कोणते बेसिक मसाले कमी असतील ते इथे वापरून चांगल्या प्रकारे एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि शेवटची वेळ आपल्याला झाकण लावायचं आहे. 2 ते 3 मिनिटापर्यंत तेल सुटेपर्यंत वाट पाहायची आहे. बरोबर 2 ते 3 मिनिटं झालेली, झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी काय खमंग वास दरवळत आहे, अजिबात कडवट वास येत नाही आणि तेल पण पाहू शकता किती रिलीज झालेलं आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं जास्त तेल वापरू नका. आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. बघता क्षणी ही भाजी तुम्ही नक्की बनवाल आणि जे कारलं खात नसतील ते सुद्धा कारल्याच्या प्रेमात पडतील, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. संपूर्ण भाजी तयार झालेली आहे. आता याला फटाफट प्लेटमध्ये काढून घेतो.
घरचे बेसिक मसाले वापरायचे आहे, ना बेसन वापरायचं आहे ना गुळ वापरायचा आहे. एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने माझ्या आजीने जशी सांगितलेली आहे तशी तुमच्या बरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे. याला तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, भाता बरोबर खाऊ शकता, कशा बरोबरही खा. 1% सुद्धा कडू लागणार नाही. भाजी संपल्यानंतर सुद्धा प्लेट चाटून पुसून खात बसणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी, आजची ही कारल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.